मुंबई मनपा निवडणूक आचारसंहिता लागण्याआधी सत्ताधारी सेना भाजपनं स्वतंत्र कार्यक्रमांचं आयोजन करत प्रचाराचा नारळ फोडला। आठवड्याभरात आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे। त्यातच शेकडोहून अधिक कार्यक्रम नगरसेवकांनी आयोजित केलेत। 100 तासात 140 उद्घाटनांचा धडाका। शिवसेना भाजप नगरसेवकांचा अनोखा उत्साह। ही तत्परता आधीच दाखवली असती तर मुंबईत महापालिका निवडणूक आचारसंहिता घोषणा होण्याआधीच सत्ताधारी पक्ष असलेल्या भाजप शिवसेनेत स्थानिक विकास कार्यक्रमांचे शुभारंभ उद्घाटन सोहळ्यांची स्पर्धा चांगलीच रंगली आहे। महापालिकेत एकत्रित असलेले दोन्ही पक्ष विकास कामांच्या कार्यक्रमाचे श्रेय स्वतंत्रपणे कसे लाटता येईल याकडे जास्त लक्ष देत आहेत। आचारसंहिता लागण्याआधी मुंबईत तब्बल 120 पेक्षा वेगवेगळ्या ठिकाणी विकास कामे, भूमिपूजन, उद्घाटन, लोकार्पण सोहळे असे कार्यक्रम आयोजित करण्यात आले। मुंबईत ओपन स्पेसेस मोकळ्या जागांची कमतरता आहे आणि त्यामुळे लवकरात लवकर अशा मोकळ्या जागा विकसित करून त्या लोकांना समर्पित करणं ही भूमिका भारतीय जनता पक्षाची आहे। गटनेत्यांमधून निर्णय झाल्यानंतर ती कार्यक्रम पत्रिका छापली जाते, त्यामुळे कुठेही श्रेयवादाचा ह्याचा शिवसेनाचा कुठलाही हेतू नाही आहे। शिवसेना नेहमीच महानगरपालिकेचे अधिकृत कार्यक्रम आयोजित करतात। स्थानिक नगरसेवक या कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रचार करण्याची संधी सोडत नाहीयेत। मी काही स्पेशल मॉन्युमेंटसाठी मी प्रस्ताव दिला होता, त्याच्यासाठी जवळजवळ मला सँक्शनसाठी 6 महिने जास्त गेले। त्याच्यामुळे हे याचा विकास म्हणजे याचं उद्घाटन थोडंसं लांबलं गेलं। बाकी निवडणुका आल्यात म्हणून इतर पक्षांसारखं आम्ही घाई करीत कुठलंच काम विकास कामाचं उद्घाटन करत नाही। महापालिका निवडणुकीत सत्तेचा मोठा वाटा मिळावा यासाठी सगळ्याच पक्षांची धडपड सुरू आहे। आघाडीत बिघाडी झाली आहे, त्यामुळे युती न होण्याची शक्यता गृहीत धरून स्थानिक नेते कामाला लागले आहेत। दिनेश दुखंडेसह सागर कुलकर्णी, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।